नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेडकर सर माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला गणितामधलं अतिशय महत्त्वाचं आणि सोपं प्रकरण बघायचंय, ते म्हणजे रेल्वे. बाळ्या, एक गोष्ट लक्षात ठेव, कारण की रेल्वे प्रकरण हे प्रत्येक एक्झाम मध्ये विचारलं जातं. अतिशय सोपं प्रकरण आहे आणि या प्रकरणावरती प्रत्येक वेळेस 2 किंवा 3 उदाहरणे येतात. किती येतात? 2 किंवा 3. परंतु बऱ्याच एक्झाम मध्ये बरेच लोक आपल्याला वेगळ्याच पद्धतीने ही गणित सॉल्व्ह करायला सांगतात. आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला परीक्षेला मार्क मिळवायचे आणि परीक्षेला मार्क मिळवण्यासाठी आपल्याला हे गणित एका वेगळ्या स्वरूपाने सॉल्व्ह करायचे. मग आता नेमकी हे प्रकरण कसं सॉल्व्ह करायचंय ते आता नीट बघ. फक्त थोडस लक्ष देऊन बघायचे. थोडक्यात मी पहिले उदाहरण घेतो. एक रेल्वे एका उभ्या मनुष्याला 9 सेकंदात पार करते. 9 सेकंदामध्ये पार करते. जर रेल्वेचा वेग 90 किलोमीटर तासी असेल, 90 किलोमीटर तासी असेल, तर रेल्वेची लांबी किती? परीक्षा म्हटलं की परीक्षेला या टाईपचे उदाहरण आलेच. रेल्वे प्रकरण तसं आहे. या रेल्वे प्रकरणामध्ये आता इथं सूत्र येतं, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आपल्याला नाही वापरायचं सूत्र, कारण की आपल्याला परीक्षेला मार्क मिळवायचे, सूत्र नाही पाठ करायचे. मग आता नेमकी करायचं काय? सगळ्यात महत्वाचं इथून एक सुरुवात, एक गोष्ट लक्षात ठेवायची या प्रकरणामध्ये. आता आपल्याला जर सांगितलं एक रेल्वे एका उभ्या मनुष्याला 9 सेकंदात रेल्वे पार करते. ही तुमची रेल्वे जर असेल, ही रेल्वे तुमची काय रेल्वे, आणि ही रेल्वे एका उभ्या मनुष्याला, या ठिकाणी एक उभा मनुष्य आहे असं समजा. या ठिकाणी काय आहे? उभा मनुष्य. रेल्वेचं तोंड इथे, रेल्वेचा सगळ्यात शेवटचा भाग इथे. आता रेल्वेला या मनुष्याला पार करायचे, कारण की मनुष्य एका जागा उभा आहे. मग आता रेल्वेला जर या मनुष्याला पार करायचं असेल तर हा भाग नाही, तर हा भाग कुठं आला पाहिजे? इथं आला पाहिजे. कोणता? हा भाग इथं आला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे इथून हा भाग इथपर्यंत येण्यासाठी किती सेकंद लागतात? 9 सेकंद लागतात. किती सेकंद लागतात? 9 सेकंद. कोणता भाग? इथून इथपर्यंत याला 9 सेकंद लागतात. म्हणजे एवढं अंतरच आहे. हे काय एवढं अंतर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा अर्थ असा की एवढं अंतर आहे आणि हेच रेल्वेची काय लांबी आहे. म्हणून जर एखाद्या उभ्या मनुष्याला किंवा सिग्नल खांबाला जेव्हा रेल्वे पार करते त्यावेळेस ती स्वतःच अंतर पार करत असते, स्वतःची लांबी पार करत असते. आलं लक्षामध्ये? म्हणून आता सॉल्व्ह कसं करायचं ते सांगतो. जिथं 90 किलोमीटर तासी वेग दिलाय. किती दिलाय? 90 किलोमीटर. ज्याला ताशी शब्द जोडलाय. काय जोडलाय? ताशी शब्द. त्याच्या समोर फक्त एक शून्य वाढवायचंय. काय करायचंय? एक फक्त शून्य वाढवायचं आहे. हे झाले तुमचे मीटर. हे काय झालं? मीटर झालं. आणि हे जेव्हा आपण या किलोमीटर ताशीला एक शून्य वाढवतो त्याच्या समोर 36 हा कंपल्सरी आहे, हा आहे सेकंद. हा काय आहे? सेकंद. 90चं किती केलं? 900. एक शून्य वाढवला आणि त्याच्या पुढे 36 लिहिले. हे झालं कंपल्सरी करायची. हे 36 कंपल्सरी आहेत, परंतु हे काय? सेकंद आहे. हे काय झालं? मीटर झालं. आता दुसरं काय दिले ह्या उदाहरणामध्ये? 9 सेकंद दिले. सेकंद खाली सेकंद दिले. सेकंद खाली काय केले? सेकंद दिले. आणि या ठिकाणी आलं प्रश्नचिन्ह. आणि आता उत्तर काढायचे. उत्तर काढताना फरक तिरका गुणाकार करायचा आहे. 900 गुणिले 9 भागिले राहिलेली संख्या किती? 36. भाग द्यायचा आहे. 9 एक 9, 9 चौक 36. बरोबर आहे. 4 एक 4, 4 दुने 8,
एक उरला, किती झाले 10 झाले, पुन्हा 4 दुने 8, पुन्हा किती उरले 2 उरले, 20 झाले, 4 पंचे 20, म्हणून उत्तर आलं 225 मीटर. म्हणून उत्तर किती आलंय 225 मीटर, कारण मीटर खालची किंमत आली 225. म्हणून रेल्वेची लांबी किती आहे 225. समजलंय? ह्या पद्धतीने आपल्याला, आणि एवढीच पद्धत आहे, या एवढ्या पद्धतीमध्ये आपल्याला रेल्वे प्रकरण सगळं कव्हर करायचं. आलं लक्षामध्ये? याच्यामध्ये रेल्वे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेणार. आलं लक्षामध्ये? अडचण आली तर कमेंट करायचीच आहे. कमेंट ही आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. बरोबर आहे? टेन्शन घ्यायचं नाही. याच्यानंतर जसं आपल्याला रेल्वेची लांबी विचारली होती, तसं एखाद्या सिग्नल खांबाला जेव्हा रेल्वे पार करते त्यावेळेस नेमके काय करायचे असाही प्रश्न विचारू शकतात. मग अशा वेळेस काय करायचे ते सांगतो. आलं लक्षामध्ये? पहिलं कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण परीक्षा देतोय, त्यामुळं परीक्षा देत असताना कोणत्याच उदाहरणाला अथवा कोणत्या प्रश्नाला कधीही कमी लेखायचं नाही. कारण की प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी अनमोल आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे, गडबड करायची नाही, अतिशय व्यवस्थित सॉल्व्ह करायची. दुसरा क्वेश्चन एखादा घेतला आपण, एक 800 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास वेगाने एका सिग्नल खांबाला किती वेळात पार करेल? जो प्रश्न आपल्या समोर दिलाय अतिशय सोपा प्रश्न आहे. एक 800 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास वेगाने एका सिग्नल खांबाला किती वेळात पार करेल असा प्रश्न विचारलाय. गडबडून जायची काहीच गरज नाही. नेट 60 किलोमीटर प्रति आवर दिले, 60 ला 1 शून्य वाढवला कारण की तो प्रति तास आहे. बरोबर आहे? हे झाले मीटर, 1 शून्य वाढवला, त्याच्या पुढे 36 लिहिले कंपल्सरी, हे झाले तुमचे सेकंद. याच्यामध्ये दुसरं काय दिलंय आपल्याला 800 मीटर दिले. काय दिलंय 800 मीटर. 800 मीटर, मीटर खाली मीटर लिहून घेतलं. 800 ला किती एवढाच क्वेश्चन आहे. 800 ला किती? तिरका गुणाकार होईल पुन्हा. 800 गुणिले 36 हा तिरका गुणाकार झालाय बरं, भागिले 600 भागिले किती 600. 2 शून्य जागेवर कट झाले. 6 1 6 6 6 36. बरोबर आहे? गुणाकार राहिल्या फक्त या दोन संख्या. 8 गुणिले 6 6 8 किती 48. तर किती सेकंद लागतील 48 सेकंद लागतील. किती लागतील 48 सेकंद. अतिशय सोपं आहे. आलं लक्षामध्ये? सगळ्यात महत्वाचं की आपण हे 36 काय घेतो, मीटर खाली मीटरच लिहायचंय. त्याच्यानंतर आपण शून्य नेमकी कुठं वाढवतोय हे सगळ्यात महत्वाचं बारकाईने लक्षात ठेवायचे. हे जर बारकाईने लक्षात ठेवलं तर आपल्याला रेल्वे प्रकरणामध्ये कुठेही अडचण येणार नाही. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखीन एक उदाहरण विचारलं जातं आपल्याला की कधी कधी याच उदाहरणामध्ये आपल्याला वेग काढला जातो, वेग विचारला जातो, वेग किती असा प्रश्न कधी कधी विचारला जातो. तर हे 5/18 18/5 गुणाकार कधी गुणायचं कधी भागायचं काही समजत नाही. बरोबर आहे? एकदा पहिलेच आपलं डोकं पॅक झालेलं आहे. आपल्या डोक्यामध्ये भलतेच विचार आहेत. परीक्षा सोडून विचार जास्त आहेत आपल्या डोक्यामध्ये भलतेच. सोन्याच्या डोक्यामध्ये सोनीचे विचार, बाळाच्या डोक्यामध्ये भलतेच विचार. म्हणजे विचार इतके आहेत की त्या विचाराला मर्यादा नाही आपल्याकडे, आणि त्याच्यामुळे याच्यासाठी विचार करायला आपल्याकडे वेळ नाही.
म्हणून आम्ही आहेत तुमच्यासाठी बारीक 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 पद्धती घेऊन यायला. परंतु ही बारीक पद्धत तुमच्यासाठी मनोरंजनासाठी घेऊन आलेलो नाही. छोटी पद्धत तुमच्यासाठी मनोरंजनासाठी घेऊन नाही आलो, तर याच्यामधून तुम्हाला परीक्षा साध्य करायची. काय करायची? परीक्षा साध्य करायची. आणखीन एक उदाहरण बघू आपण, वेग कसा काढायचा. जर तुम्हाला दिले बघा 600 मीटर लांबीची रेल्वे एका उभ्या मनुष्याला 12 सेकंदात पार करते, तर रेल्वेचा ताशी वेग किती? तर रेल्वेचा ताशी वेग किती? अतिशय सिंपल आहे. नेमकी याची सुरुवात आपल्याला जे आपण अगोदर सॉल्व्ह केले त्यात पण सॉल्व्ह करायची. आपल्याला माहिती आहे आपण 36 घेत होतो, पण कोणाला घेत होतो? ज्या शब्दाला किलोमीटर प्रति हवर्स किंवा ताशी वेग विचारलाय तिथं घेतलं. परंतु इथे ताशी वेगच काढायला सांगितलाय. काय सांगितलंय? ताशी वेग. म्हणजे आपल्याला शून्य वाढवायची कुठं गरज नाही. 600 मीटर दिले, या ठिकाणी मी मीटर घेतलंय, या ठिकाणी मी सेकंद घेतले. बरोबर आहे. 600 मीटर दिले. किती दिले? 600 मीटर. या 600 मीटर लांबीची एक रेल्वे एका उभ्या मनुष्याला 12 सेकंदात पार करते. 600ला किती दिले? 12 सेकंद दिले. बरोबर आहे, 12 सेकंद. ताशी वेग विचारलाय. ताशी वेग आपण 36 मध्ये काढत होतो. किती मध्ये? 36. कारण की आपण बघितलंय ताशी वेगला आपण एक शून्य वाढवला की 36 करत होतो. आता इथं काय केलंय आपल्याला? सेकंदला आपल्याला माहिती आहे ताशी वेगाचे किती इथं? 36. इकडे जे उत्तर येणार आहे ते उत्तर आपल्याला काढायचे. मग आता तिरका गुणाकार केला आपण पुन्हा. 600 गुणिले 36 भागिले 12. 12 एक 12, 12 त्रिक 36, 3 उरले. 600 गुणिले 3, 3 0 0, 3 0 0 आणि 3 सख किती? 18. मग काय रेल्वेचा वेग काय 1800 आला का? नाही. तर जेव्हा वेग तुम्हाला काढायचा आहे त्यावेळेस आपण जसा 36 मध्ये एक शून्य वाढवत होतो तसा हा वेग काढण्यासाठी 36 चा एक शून्य कमी करायचा आहे. म्हणजे तुमचं उत्तर किती आलं? 1 पॉईंट द्यायचा आहे. 1 पॉईंट. एक शून्य कमी करायचं म्हणजे 1 पॉईंट द्यायचा आहे. 1 पॉईंट दिला, तुमचं उत्तर आलं 180 किलोमीटर प्रति हवर्स किंवा ताशी वेग. किलोमीटर प्रति हवर्स किंवा ताशी वेग हे झालं तुमचं ताशी वेगाचं उत्तर. आलं लक्षामध्ये? बरं, परीक्षा इथपर्यंत थांबली का? नाही. तर या परीक्षेमध्ये याच्यापेक्षा अजून अवघड उदाहरणं काही थोड्याशा वेगळ्या स्वरूपात विचारली जातात. परंतु आपल्याला ही पद्धत अजिबात सोडायची नाही. ज्यांना ज्यांना लवकर ह्या गोष्टी लक्षात येत नाही त्यांनी व्हिडिओ रिपीट बघायचा, जेणेकरून तुम्हाला या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येक मुलाला आलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? ही गोष्ट लक्षात ठेवायची. जर तुम्हाला, मी वारंवार सांगतोय बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, जर एखाद्या घटकातली काही अडचण आली, एखाद्या उदाहरणाची अडचण आली, एखाद्या प्रकरणाची अडचण आहे, मग ते गणित असू द्या, बुद्धिमत्ता असू द्या, कोणतंही प्रकरण असू द्या, जर तुम्हाला कोणाला एखाद्या घटकाचा प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये बिनधास्तपणे मला पाठवून द्यायचंय की सर ह्या प्रकरणाचा किंवा ह्या टॉपिकचा आम्हाला प्रॉब्लेम आहे. त्या टॉपिकचा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी अपलोड होणार आहे. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आपण आता परीक्षेचा कालावधी खूप जवळ आलाय. एक अंदाजित तारीख 7 तारीख आपल्या समोर आहे. 7, बरोबर आहे. परंतु अंदाजित तारीख जरी असली तरी आपल्याला वेळ खूप कमी आहे परीक्षेसाठी. आणि हे आपल्याला सगळं मिळवण्यासाठी आपण येणाऱ्या 1 तारखेपासून आपण संध्याकाळी आपले जे इन्स्टा चॅनल आहे, इंस्टाग्रामवरचं राज कमांडो करिअर अकॅडमी म्हणून आपलं इन्स्टावर एक चॅनल आहे. त्या चॅनलवरती आपण 1 तारखेपासून दररोज संध्याकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये लाईव्ह असणार. आणि त्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण अतिशय सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय घेणार आहोत. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळं ज्यांना
प्रॉब्लेम आहे, इन्स्टा ज्यांनी वापर करते त्यांनी लगेच आपलं इन्स्टा जे चॅनल आहे ते चॅनल लगेच फॉलो करायचे आणि त्याच्यावरती दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघायला मिळणार आहे. आलं लक्षामध्ये? ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची. या संदर्भातलं आणखीन एक उदाहरण परीक्षेला आपल्याला विचारलं जातं. तेही उदाहरण एक तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय. ज्यावेळेस एखादी रेल्वे हे बघा आता उदाहरण, एक रेल्वे 600 मीटर लांबीची, सॉरी एक मिनिट फक्त, 600 मीटर लांबीची रेल्वे 400 मीटर लांबीच्या पुलाला 60 किलोमीटर ताशी वेगाने किती वेळात पार करील? अतिशय सोपं उदाहरण आहे बाळ्या, समजलं का? बाळ्या समजलं का? हे उदाहरण परीक्षेला आलं की आपल्याला वाटतं परीक्षेला अवघड आहे, परंतु आता घाबरायची गरज नाही, कारण ह्या उदाहरणाची अतिशय सोपी पद्धत आहे, जसं आपण अगोदर शिकलो तशीच. आता तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हणजे लक्षात ठेवा, इकडे बघा, ही जर तुमची रेल्वेची लांबी आहे, किती रेल्वेची लांबी आहे? 600 मीटर. किती आहे? 600 मीटर. याच्या समोर एक पूल आहे, हा पूल काढला बघ वाकडा तिकडा उड्या मारी चाललाय, बरोबर आहे. हा जो पूल आहे या पुलाची लांबी आहे 400 मीटर. किती आहे? 400 मीटर, बरोबर आहे. आता मला एक सांगा, जर रेल्वेचं हे शेवटचं टोक आहे, पुलाचं हे समोरचं टोक आहे, जर रेल्वेला जर या पुलाला जर पार करायचं जर असेल तर रेल्वेचं हे मागचं टोक थेट इथं आलं पाहिजे. बघा कुठं आलं पाहिजे? ह्या टोकावर. रेल्वेचं मागचं टोक कुठं आलं पाहिजे? ह्या टोकावर आलं पाहिजे. म्हणजे तिला एकूण किती अंतर पार करायचंय? 600 अधिक 400 किती अंतर पार करायचं? 1000 मीटर. 1000 मीटर अंतर पार करायचं. कुठून? इथून तर इथपर्यंत जायचंय, इथून इथपर्यंत नाही जायचं. आणि इथून तर इथपर्यंत जायचंय म्हणजे किती मीटर अंतर पार करायचंय? 1000 मीटर. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलंय. आपल्याला वेग दिलाय गाडीचा, किती दिलाय? 60 किलोमीटर ताशी. मग 60 किलोमीटरला 60 ला काय केलं आपण? 1 शून्य वाढवला आणि किती लिहिले? 36. हे तुमचं काय आहे? मीटर आहे. हे तुमचं काय आहे? सेकंद आहे. आपल्याला माहित झालंय किती मीटर आलंय टोटल? 1000 आलंय. 1000 किती? 1000. म्हणून 1000 ला किती असा क्वेश्चन आहे. म्हणून 1000 ला किती? मीटर खाली मीटर लिहिलं, तिरका गुणाकार 1000 गुणिले 36 भागिले किती? 600. बरोबर आहे. 2 शून्य 2 शून्य जागे उकट झाले. 6 1 6 6 6 36 आणि वर उरले 10. 10 गुणिले 6 बरोबर किती? 60 सेकंद वेळ लागेल. किती वेळ लागेल? 60 सेकंद. हे तुमचं उत्तर आहे. हे तुमचं काय उत्तर आहे. कोणतंही गणित आलं घाबरून जायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेतल्याच्या नंतर आतापर्यंत कोणताच माणूस यशस्वी झाला नाही, तेव्हा तुम्ही होणार आहेत. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ह्या टाईपचं उदाहरण आलं एकदम सिंपल आहे. आपल्याला माहिती 600 मीटर 400 क्रॉस करायचं म्हणलं की एखादी कोणती गोष्ट क्रॉस करायची, मागची गोष्ट पुढच्या टोकाला गेली पाहिजे. तेच केलंय आपण. एकदम सोपा टॉपिक आहे, लक्षामध्ये. आणि आपल्याला माहिती आहे एवढा अंतर क्रॉस करण्यासाठी आपला किती वेळ लागेल असं विचारलं होतं. अतिशय सोपी पद्धत आहे. पद्धत आपण चेंज करत नाही, फक्त तुम्हाला व्हिडिओ वारंवार रिपीट करून बघायचा, जेणेकरून उद्याच्या परीक्षेला तुम्हाला यातला मार्क गेला नाही पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. हा लक्षामध्ये. या टाईप मधलं अजून एखादं उदाहरण वेगळ्या स्वरूपातलं विचारलंच. रेल्वे प्रकरणामध्ये अजून थोडेसे वेगवेगळ्या स्वरूपातले क्वेश्चन कधी कधी परीक्षेला विचारतात, आणि आले म्हणून ते वेगळे नाही, फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. कन्सेप्ट काय आहे आपला पक्का? की ज्याला तासी वेग लिहिलंय
ज्याला किलोमीटर प्रति हावर्स लिहिलंय, ज्याला तासी वेग किंवा किलोमीटर प्रति हावर्स लिहिलंय, त्याच्या पुढे फक्त एक शून्य वागायचा आणि पुढं 36 लिहायचंय. का लिहायचंय ते शोधित बसू नको. ते शोधित बसायला तुझ्याकडे वेळ नाहीये आता. आम्ही शोधलंय ठीक, तू नको शोधू. तू फक्त आयतं घे आणि परीक्षेला नीट मार. तुला जशी मारायची तशी. रिझल्ट येणं गरजेचं आहे. लक्षामध्ये. आता याच्यामधलं आणखीन एक उदाहरण जर आपण बघितलं तर सांगितलं तुम्हाला 90 किलोमीटर ताशी वेगाने जाणारी रेल्वे तीनशे मीटर लांबीच्या पुलाला 72 सेकंदात पार करते. तर रेल्वेची लांबी किती? रेल्वेची लांबी किती? असं उदाहरण आलं की आपल्याला थोडं अवघड वाटतं. बऱ्याच जणांना याच्यामध्ये सूत्र वापरायचं तर कोणतं वापरायचं हाही मोठा प्रश्न पडतो. अजिबात प्रश्न पडून घ्यायची गरज नाही. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची, फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. 90 किलोमीटर सगळ्यात महत्वाचा. आधी तुम्हाला गोष्ट सांगतो ना बघा. एक रेल्वेची ही लांबी आहे. आपण अगोदरच्या प्रमाणे ही पुलाची लांबी आहे. पुलाची लांबी तुम्हाला 300 दिली. किती दिली? 300 दिली. रेल्वेची लांबी तुम्हाला माहित नाही. ठीक आहे, नाही माहिती, काय हरकत. परंतु रेल्वेचं हे टोक जेव्हा इथं येईल तेव्हा आपण पुलाला क्रॉस केले, पार केले, बरोबर आहे. मग रेल्वेचं हे टोक तर इथं येण्यासाठी आपल्याला किती सेकंद दिलेत? 72 सेकंद दिलेत. ही तर माहिती आपल्याकडे आहे. किती सेकंद दिलेत? 72 सेकंद. आणि रेल्वेचा वेग तर आहेच आपल्याकडे. किती? 90 किलोमीटर प्रति आवर्स. मग आता मला सांगा, इथं 90 आहे, 90 ला एक शून्य वाढवला, 36 लिहिलं. मीटर सेकंद. त्याच्यानंतर 72 सेकंद दिले टोटल याची आणि याची दोन्हीची मिळून किती? 72 सेकंद. म्हणून इथं 72 लिहिलं. तर सेकंद खाली सेकंद दिले होते. एखादी माहिती आपल्याला काढायची, तिरका गुणाकार 900 गुणिले 72 भागिले किती? 36 भागिले किती? 36. सगळ्यांना पाडा येतो. 36 एक 36, 36 दुने 72, 900 गुणिले 2 किती आले उत्तर? 1800. किती आले? 1800. बरोबर आहे. 1800 मीटर आले. काय आले? 1800 मीटर. 1800 मीटर कुठून? 72 सेकंदाचं उत्तर आहे. 72 सेकंद कुठून? इथून तर इथपर्यंत. म्हणजे ही टोटल लांबी जी आहे एवढी जी लांबी आहे ती किती आली? 1800 मीटर आली. किती आली? 1800 मीटर. म्हणजे इथून तर इथपर्यंत लांबी किती आली? 1800 मीटर आली. मग इथे एवढी लांबी किती आहे? 300 मीटर. एवढी वजा केली की एवढी भेटून जाईल, म्हणून 300 वजा केले, म्हणून उत्तर किती आले? 1800 म्हणून 300 गेले. म्हणून रेल्वेची लांबी आहे ती किती आली? 1500 मीटर. किती आली? 1500 मीटर. अतिशय सोपी रेल्वे प्रकरण आहे. याच्यातला आपल्याला जो पुढचा भाग आहे तो आपल्याला रेल्वे पार्ट 2 मध्ये आपल्याला बघायचा आहे. काय करायचंय? रेल्वे पार्ट 2 मध्ये बघायचं. यातले राहिलेले उदाहरणं अतिशय सोप्या पद्धतीचे आहेत. सगळ्यात महत्वाचं फक्त तुम्हाला जर ह्या ट्रिक ही माहिती जर तुमच्या परीक्षेसाठी चांगल्या पद्धतीने उपयोगी येत असेल तर एक सुंदरशी कमेंट मला द्या आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. लक्षामध्ये. आणि पुढचा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. लक्षामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके.